शेतकरी कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ असल्याचा आरोप धाराशिवमधल्या शेतकऱ्यांनी केलाय। सरकारनं 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात 2 लाखांपर्यंत कर्ज माफ होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 1,54,000 कर्ज असलेल्या शेतकऱ्याला केवळ 94,000ची माफी मिळाल्याचा दावा केला जातोय। धाराशिवच्या गंधोरा गावातील 233 शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीच्या यादीत आहेत, पण यादीतील 80% शेतकऱ्यांनी कर्जमाफीत गोंधळ असल्याचा आरोप केलाय। सरकारची 2 लाख रुपयांची कर्जमाफी हा फक्त जुमला आहे, प्रत्यक्षात लाभ मिळत नाहीये, त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 1 लाख रुपये कर्ज उचललो तुम्ही कधी आता 2019 ला। मग आता इथे यादीवर आले माझे 94,000 रुपये आणि बँकेत जाऊन चौकशी केली तर 1,54,000 म्हणाल ती। हे बँकेनं लिहून दिलं? लिहून दिले बँकेनं, आणि वरले पैसे भराच म्हणते तिने। आता ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार होती, ते सांगितल्यावरती घोषणा केल्यास काय वाटलं ना? आता यादीत आकडा बघितल्यानंतरची काय भावना आहे? पूर्ण माफ होईल वाटलं होतं 2 लाखच्या आतली। वर जर 2 लाखच्या वर गेला असलं तर आम्ही भरायला तयार आहे शेतकरी। 2 लाख पर्यंत माफ व्हायला पाहिजे। या कर्जमाफीच्या ह्याच्यामध्ये फसवणूक झाल्याची भावना? ही संपूर्ण कर्जमाफी फसवी आहे, जुमलाबाजी आहे। प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले की 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्याच्यात मुदलातून जे शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपये कर्ज उचललं असेल तर त्याच्या मुदलातून फक्त 53,000 दाखवते। 49 कर्ज उचललेलं होतं आणि 41,000 यादीला आलंय आणि त्याचं व्याज नाही काय नाही, मुदलातून बी कमी आलं। फसवलं का? हा, फसवलंय। 2 लाखापर्यंत करणार? 2 लाखापर्यंत कर्ज माफी आहे, तर माझं 41,000 यादीला आलंय। 49,000 कर्ज होतं, त्याचं व्याज नाही आणि 41,000 आले फक्त। सर, मी काल गेलतो बँकेत, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथे, तर आईचं कर्ज होतं 2019 साली काढलेलं 53,000 रुपये। मग आता कर्जमाफीच्या यादीत फक्त 31,040 रुपये माफीसाठी आले, आणि ज्यावेळेस मी त्यांना म्हणले की थोडीशी एंट्री करा, हे करा म्हणतात, ते उडवडीची उत्तर दिलेत आणि त्यांनी मला हा कागद दिलाय सर। ह्या कागद मी फोटो काढून आणलाय, मग बाकीचं पुन्हा काय बोललेच नाहीत त्यांनी। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही पाहणार आहात तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून। केंद्राकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 335 कोटींची भेट। राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले। पंतप्रधानांच्या योजनेअंतर्गत आधी मिळालेल्या निधीचा योग्य वापर केल्याबद्दल आपल्या राज्याची विशेष प्रशंसा करण्यात आली। या नव्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील शेती संबंधित मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे। राज्यात 2 ऑगस्टपर्यंत संततधार तसंच मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात पाऊस वाढलाय। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम, हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवस विविध भागांमध्ये जोरदार सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली। सर्वसामान्य लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। महाराष्ट्रात येत होतं उत्पादनापेक्षा जादा 30 लाख लिटर विषयुक्त दूध। राज्याचे चित्र संकलन 1,75,00,000 तो पुरवठा होतोय 2,20,00,000 लिटर। राज्यात निर्माण होणाऱ्या दुधाच्या तुलनेत प्रत्यक्षात होणारा पुरवठा खूप जास्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या भेसळयुक्त आणि घातक घटकांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्तीसाठी 1 लाख शेतकरी पात्र ठरलेत। 14,000 शेतकऱ्यांनीच केली KYC पूर्ण। अनेक लाभार्थ्यांची नावे जाहीर झालेली असली तरी बऱ्याच जणांचं आधार प्रमाणीकरण अजून देखील पूर्ण झालेले नाही, त्यामुळे संबंधित प्रशासनाने सर्वांना तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन दिले। शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्याने पहिल्या यादीत नाव नसल्यास पात्र शेतकऱ्यांनी चिंता करू नये, दत्तात्रय भरणे यांचं आवाहन। शासनाकडून मदतीची संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात असून सर्वांना याचा लाभ मिळणार आहे। त्यासोबतच यवतमाळमधील दुर्दैवी घटनेची योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींना वेग। अमित शहांसोबत सुप्रिया सुळे आणि तटकरेंची चर्चा। राजकीय वर्तुळात मोठ्या फेरबदलांची शक्यता वर्तवली जात असून दोन्ही गट एकत्र येण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडल्यात। या नवीन समीकरणांमुळे केंद्र आणि राज्य पातळीवर नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून 3 दिवस येलो अलर्ट, मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज। हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आगामी 3 दिवसात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरिक आणि बळीराजांनी आवश्यक ती खबरदारी बाळगणं गरजेचं ठरणार आहे। कर्जमुक्तीसाठी आवश्यक असणारी KYC प्रक्रिया ठप्प, पोर्टल डाऊनमुळे शेतकऱ्यांची मोठी हेळसांड। सेवा केंद्रांवर रांगा, मुदतवाढीची शेतकऱ्यांकडून मागणी। तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावर वेळेवर चालत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरणाचं काम रखडलं असून केंद्र चालकांवर प्रचंड ताण आलाय। ही बिकट परिस्थिती लक्षात घेता शासनाने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी जोर धरते। शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये गोंधळ, मंजूर रक्कम 1,60,000 असताना पोर्टलवर फक्त 72,000। शासकीय संकेतस्थळावरील तंत्रज्ञानाच्या त्रुटींमुळे प्रत्यक्ष मंजूर झालेली रक्कम आणि ऑनलाईन दिसणारी रक्कम यामध्ये मोठी तफावत आढळून आली। आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमधील भ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पडताळणी करून पारदर्शकता आणावी अशी मागणी जोर धरते।
नांदेड जिल्ह्यातील 6 महसूल मंडळात झाली अतिवृष्टीची नोंद. पावसाचं दमदार पुनरागमन. नदी आणि नाले भरले, शेतकरी सुखावले. जिल्ह्यात गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीपांच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून महसूल विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नदी नाल्यांच्या परिसरातील सखल भागांमधील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आणि तसंच सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. राज्यात 3,436 महिलांना मिळाला शेतकरी दर्जा. विभागामध्ये सर्वाधिक 1,219 महिला शेतकऱ्यांची नोंद. नागपूर जिल्ह्यामध्ये अभियानाच्या पहिल्या 6 दिवसात राज्यभरातील हजारो नागरिकांनी विविध महसूल सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घेतलाय. या उपक्रमामध्ये महिला शेतकरी नोंदणीत नागपूर विभाग राज्यामध्ये आघाडीवर असून घरकुल आणि इतर कामांचा तातडीने निपटारा करण्यात आलाय. कर्जमाफीचे 17 लाख लाभार्थी पोर्टलवर अपलोड. योजनेमध्ये सर्वात कमी पात्र कर्जदार कोकणमधील शेतकरी. कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 16,000 कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली. यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. उजनी तुडुंब भीमेत 15,000 क्युसेकचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आवक वाढल्यास विसर्ग आणखीन वाढणार. धरण क्षेत्रात होत असलेल्या सतत पावसामुळे पाण्याचा साठा 77% पोहोचलाय. पाण्याच्या प्रचंड आवकीमुळे भीमा नदीच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने सकल भागातील लोकांना योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत. लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असलेल्या पात्र महिलांसाठी शासनाने अतिरिक्त 6 महिन्यांची मुदत दिली असून कोणीही घाबरून जाऊ नये. बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी दूर करून सर्व हप्ते मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. अमरावती जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये सुधारणा. 11 तालुक्यांना दिलासा. 5 वर्षांमध्ये 0.43 मीटरने वाढ. जिल्ह्यातील 135 निरीक्षण विहिरींच्या पाहणीनंतर बहुतांश तालुक्यांमध्ये पाणी पातळी वाढल्याचं समोर आलंय. या सकारात्मक बदलांमुळे संत्रा बागांच्या सिंचनाला मोठा फायदा होणार असून दुष्काळी भागात पुनर्भरणांवर भर दिला जातोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टोयोटा आणि किर्लोस्कर करणार. जिल्ह्यामध्ये पाणलोट विकास. 16 कोटी निधीतून 6,157 हेक्टरवर होणार जलसंधारण. CSR निधीतून 9 गावांमध्ये सुरू होणाऱ्या या प्रकल्पामुळे तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागाला मोठा दिलासा मिळालाय. या उपक्रमामुळे जिल्ह्यात जमिनीमधील ओलावा वाढून स्थानिक शेतकरी आणि शेतमजुरांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पुणे जिल्ह्यात 6 दिवसात 144 तालुक्यांमध्ये 100% पाऊस. जून आणि जुलैच्या सरासरीमध्ये मराठवाडा आणि विदर्भात मोठी तूट. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक तालुक्यांची पावसाची सरासरी ओलांडली आहे. मागील काही महिन्यातील तुटीमुळे आणि काही विभागांमध्ये अजून देखील वार्षिक सरासरी गाठण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. मनसर बाजार समितीत लवकरच शेतकरी अपघात विमा योजना. शासनाची तत्वतः मंजुरी. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्वरित सुरू केली जाईल. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात सॅटेलाइट सर्व्हेमुळे बागायती शेती कोरडवाहू दाखवली. NMRDCच्या कारभारावर शेतकरी आक्रमक. प्रत्यक्ष बांधावर न जाता सर्व्हे केल्याचा आरोप. लाडगाव आणि गोदनीत 25 जणांना फटका. नवीन नागपूर प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जागेवर न जाता केवळ सॅटेलाइट सर्व्हेद्वारे जमिनीचं वर्गीकरण केल्यामुळे सिंचित शेती कोरडवाहू ठरून गेलेली आहे आणि यामुळे बाधित शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत असल्यामुळे त्यांनी योग्य मोबदला न मिळाल्यास प्रकल्पाला जमीन न देण्याचा इशारा दिलाय. स्मार्ट पाठोपाठ आता पारंपरिक मीटरचाही करण. ग्राहक म्हणतात घरी कारखाना आहे का? वीज वितरणकडून हजारोंची बिले हातात. टेस्टिंगमध्ये मीटर पास झाले तरच अर्थिंग. न्यूट्रलवर खापर. महावितरणकडून अचानक मिळालेल्या 4 ते 5 अंकी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे सर्वसामान्य ग्राहक अत्यंत त्रस्त झालेत. तपासणी दरम्यान मीटर योग्य असल्याचं सांगत वीज वितरण कंपनी अर्थिंग व इतर कारणांवर दोष ढकलत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. पुणे जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांना 705 लॅपटॉपचं वितरण. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांची माहिती. शासकीय योजनांची अचूक आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना संगणकीय साधने पुरवण्यात आली आणि याच उपक्रमाद्वारे कृषी विभागाच्या योजना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. देशात लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा रिझर्व्ह बँक करणार फील्ड ट्रायल. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रयोगात्मक तत्वावर चलनामध्ये पॉलिमरच्या नोटा आणण्यासाठी केंद्र सरकारची रीतसर मंजुरी मिळवली आणि या नवीन बदलामुळे विद्यमान कागदी चलने पूर्णपणे बंद होणार नसून दोन्ही पर्याय बाजारामध्ये एकत्र सुरू राहणार आहेत.
पॅकेज फूडवर साखरेचं प्रमाण छापणं बंधनकारक. संसदीय समितीची महत्त्वाची शिफारस. पॅकेटच्या दर्शनी भागावर लेबल लावावं लागणार. खाद्यपदार्थांमधील अतिरिक्त साखरेमुळे लठ्ठपणा आणि दातांचा आजार वाढीस लागणार असल्यामुळे ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळणं गरजेचं झालंय. यासाठी पॅकेजच्या समोरील भागांवरच साखरेचं प्रमाण ठळकपणे दर्शवणारे लेबल लावण्याची आग्रही मागणी समितीने केली. पुणेकरांचा रूफटॉप सोलरकडे वाढता कल. देखभालीच्या खर्चाची माहिती मात्र अपुरी. अनुदानामुळे सोलर बसवण्याकडे ओढा वाढलाय. सरकारी अनुदानाचा लाभ घेत अनेक नागरिक छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीज बिलामध्ये मोठी बचत करत आहेत. मात्र वेळेवर स्वच्छता आणि योग्य देखभाल न केल्यास यंत्रणेची कार्यक्षमता घटून आर्थिक नुकसान होण्याचा धोका तज्ज्ञ व्यक्त करतायत. येवल्यात संततधार पावसाने कांदा रोपे सडली. शेतकऱ्यांचं नुकसान. मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती. शेतात साचलेल्या पाण्यामुळे आणि सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे तयार झालेले रोपे कुजून कांदा उत्पादकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दुबार पेरणी आणि नवीन मशागतीचा अतिरिक्त खर्च अंगावर आल्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीची पंचनाम्याची मागणी केली. नांदेड जिल्ह्यात कर्जमाफी योजनेच्या यादीत अनेक त्रुटी. रकमा कमी दाखवल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी. आंदोलनाचा इशारा. अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये दिलेल्या रकमेपेक्षा प्रत्यक्षात खूप कमी पैसे दिल्यामुळे त्रस्त झालेल्या बळीराजाने दुय्यम निबंधकांना निवेदन केलंय. या तांत्रिक चुका तातडीने दुरुस्त करून योग्य ते सुधारण्याचे पाऊल उचललं नाही तर तीव्र विरोध दर्शवला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.